नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरेच्या काही मेथड्स बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण इन्क्लूड्स, इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ या 3 मेथडबद्दल माहिती घेतली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, काय बटनावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता. तसंच त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला ॲरेच्या आणखी काही मेथड्सबद्दल माहिती घ्यायची आहे, तर त्या मेथड कुठल्या ते आपण आता बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एक फाईल क्रिएट करू. फाईलला नाव दिलं मी ॲरे मेथड्स 3.html. कारण की याच्या आधी आपण 2 व्हिडिओजमध्ये ॲरे मेथड्स बद्दल माहिती घेतली. हा आपला ॲरे मेथड्स बद्दलच तिसरा व्हिडिओ आहे, म्हणून याला आपण नाव दिलं ॲरे मेथड्स 3.html. एवढं झाल्यानंतर चालू तर आज आपण माहिती घेणार आहोत रिव्हर्स, सॉर्ट, कॉन्कॅट आणि जॉइन या 4 मेथड्स बद्दल. आता या मेथड्स वर्क कशा करतात ते आपल्याला बघायचं आहे. इथं आपण घेऊन घेतलं h1 एक्झाम्पल ऑन जॉइन, कॉन्कॅट, सॉर्ट आणि रिव्हर्स या 4 मेथड बद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपण स्क्रिप्ट टॅग घेणार. इथं आपण एक व्हेरिएबल बनवला, लेट a इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. आता आपण इथं बनवलं, काय केलं आपण तर टेक्स्ट घेतला काहीतरी. समजा आपण नाव घेतला हर्ष, सागर, हितेश, वैभव, अमित. आपण काहीतरी नावं घेतले. आता जर तुम्ही नावं बघितले तर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण घेतलंय का तर नाही, आपण एक कॅज्युअली नावं लिहिलेत. इथं कुठल्याही प्रकारची असेंडिंग ऑर्डर नाही, कारण की हर्ष मध्येच सागर असे उलट सुलट आपण लिहिलेलं आहे. याला जर आपल्याला सॉर्ट करायचे असेल, सॉर्टिंग करायची असेल असेंडिंग ऑर्डर मध्ये, तर आपण ह्या सॉर्ट मेथडचा वापर करू शकतो. ते कसं करायचं, इथं आलो आपण, इथं घेतलं आपण डॉक्युमेंट डॉट राईट ए डॉट सॉर्ट मेथडचा आपण वापर केला. सेव्ह केलं, प्रोग्रामला रन केला. हे बघा, अमित, हर्ष, हितेश, सागर, वैभव आलं. आपल्याला असं वाटलं असेल की आता हे आधी लिहिलं होतं तसं पण आपल्याला हवंय, मग आपण काय करू शकतो, वरती पहिले आपण डायरेक्टली प्रिंट करू, डॉक्युमेंट डॉट राईट ए ब्रेक केला, इथं पण ब्रेक कमांड वापर केला. लागला तर आपण इथं लिहू शकतो बिफोर स्वॅपिंग आणि आफ्टर स्वॅपिंग. सेव्ह केलं आणि कोडला आपण एक्झिक्यूट करू. हे बघा, आधी काय होतं तर आपण जसं लिहिलं ती सिक्वेन्स खाली सॉर्टिंग झालेली सिक्वेन्स आहे, म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण नावं या प्रकारे प्रिंट करू शकतो. आता आपण इथं लिहिताना काय केलंय तर आपण जितके स्ट्रिंग घेतलेत सगळे आपण स्मॉल मध्ये घेतले. समजा आपण जर कॅपिटल घेतलं असतं तर मग काय झालं असतं, समजा या ठिकाणी मी सागरचा एस कॅपिटल घेतला, तर आता इथं आन्सर काय येणार बरं, काय वाटतं तुम्हाला, तर जो कॅपिटल आहे ना तो त्याला पहिली प्रायोरिटी देणार. बघा, पहिले सागर आला, मग नंतर बाकीचे आले. म्हणजे जे कॅपिटल वाले असेल पहिले ते सॉर्ट केले जातात असेंडिंग ऑर्डर मध्ये, नंतर मग लोअर लिपीवर. या प्रकारे आपल्याला सॉर्ट मेथडचा वापर आपल्याला ॲरे मध्ये करता येत असतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे आपली रिव्हर्स. समजा आपण हे जे काही लिहिलंय आता याला आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट करायचं असेल, उलट प्रिंट करायचे असेल, तर आपण रिव्हर्सचा वापर करणार. सेम, फक्त इथं आपण सॉर्टच्या ऐवजी रिव्हर्स मेथडचा वापर करणार. रिव्हर्स, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा, वरची जशी सिक्वेन्स आहे त्याचा ऑपोजिट सिक्वेन्स खाली प्रिंट झालेली आहे. जर आपल्याला एखादा ॲरे रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट करायचे असेल तर आपण या रिव्हर्स मेथडचा वापर आपल्याला करता येत असतो. यासाठी आपण या सॉर्ट आणि रिव्हर्स या 2 मेथड आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे आपली, ती म्हणजे कॉन्कॅट. आता कॉन्कॅट मेथड कशी वर्क करते तर बघा, समजा आपण हा एक ॲरे बनवलाय, त्याचाच खाली आपण दुसरा ॲरे बनवू, लेट बी इक्वल टू, समजा इथं आपण नंबर्स घेतले, काहीतरी नंबर आपण टाईप केलं, हा दुसरा ॲरे आपला झाला. आपल्याला प्रिंट करायचंय
तर आपण काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये ॲरेला प्रिंट करून देणार. बीला प्रिंट केलं, सेव्ह केलं आणि आउटपुट जर चेक केलं, हे बघा हा ॲरे प्रिंट झालाय. ओके, आता आपली रिक्वायरमेंट अशी की पहिला ॲरे म्हणजे ए आणि बी ह्या दोघांना आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स म्हणजे पहिले पूर्ण एक ॲरे दिसणार आणि तो संपला की लगेच दुसरा ॲरे कंटिन्यू झाला पाहिजे. असं दोघांना कंबाईन मध्ये आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण कॉन्कॅट मेथडचा वापर करत असतो. आता कॉन्कॅट मेथडचा यूज कसा करायचा, तर बघा इथं आलो, या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट राईट ए डॉट कॉन्कॅट आणि असा पॅरामीटर मध्ये जो काही आपल्याला कॉन्कॅट करायचं असेल त्याला आपण प्रिंट करू शकतो. जसं आपल्याला ए ला आणि बी ला कॉन्कॅट करायचंय, कंबाईन करायचंय. सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं, बघा एकच ॲरे कंटिन्यू होऊन गेला, म्हणजे दोघं कंबाईन होऊन गेले. ज्यावेळेस आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा अधिक ॲरे कंबाईन करायचे असेल तर आपण या कॉन्कॅट मेथडचा आपल्याला वापर करता येत असतो. आणि चौथी मेथड असते आपल्याकडे, ती म्हणजे जॉईन मेथड. आता जॉईन मेथडचा वापर कुठं होतो, तर बघा तुम्ही जर इथं ॲरे बघितलं तर प्रत्येक एलिमेंट नंतर एक कॉमा आहे. हे बघा 12, 34, 23 किंवा इथं बघितलं हर्ष, सागर, हितेश, म्हणजे कॉमाने ते व्हॅल्यू सेपरेट केल्या गेल्या आहे. आता ही जी व्हॅल्यू सेपरेट होते कॉमाने, इथं जर आपल्याला दुसरं सिम्बॉल हवं असेल, हायफन हवं असेल, कोलन हवं असेल, डॅश हवं असेल, काही असं हवं असेल आपल्याला, दुसरं सिम्बॉल हवं असेल तर आपण जॉईन मेथडचा वापर करत असतो. आता इथं इनबिल्ट जॉईन यूज होते कॉमा सोबत. आपल्याला कॉमा नकोय, आपल्याला दुसरं सिम्बॉल हवं असेल तर मग काय करायचं, त्यावेळेस आपण जॉईन मेथडचा वापर करायचा. आता बघा समजा याचाच आपण जॉईन मेथड आपल्याला यूज करायचं, मग इथं काय करायचं, डॉट जॉईन असं पण आपण यूज करू शकतो किंवा सेपरेट पण करू शकतो. समजा याच्यामध्ये मी हायफन दिला आणि आउटपुट जर चेक केलं, बघा सगळ्यांचा आतमध्ये हायफनने तो सेपरेट झाला. जर तुम्हाला वाटलं तुम्हाला दुसरं कुठलं सिम्बल यूज करायचं आहे तर दुसरंही करू शकता. कोलन यूज करायचं आहे तर कोलन यूज करा, डॅश करा, डॉलर करा, तुम्हाला जे हवं असेल ते आपण इथं यूज करू शकतो. बघा कोलन मला प्रत्येक ठिकाणी, कॉमा हवं असेल तर कॉमा द्या, सेमीकोलन हवं असेल तर कुठलाही अदर सिम्बॉल जर आपल्याला कॉमाऐवजी यूज करायचा असेल तर आपण जॉईन मेथडचा वापर करू शकतो. या प्रकारे आपल्याला सॉर्ट, रिव्हर्स, कॉन्कॅट आणि जॉईन या मेथड्स वापरता येत असतात. याच्या आधी आपण कुठल्या कुठल्या मेथड बघितल्या, तर पुश, पॉप, शिफ्ट, अनशिफ्ट हे आपण ॲरे मेथडच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं. ॲरे मेथडच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन्क्लूड्स, इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ या 3 मेथड बघितल्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईन, कॉन्कॅट, सॉर्ट आणि रिव्हर्स या 4 मेथड आपण बघितल्या. जर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.